नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर मका उत्पादन शेतकऱ्यांसाठी हा प्रॉब्लेम भरपूर शेतकऱ्यांना दिसून येत असेल. तर हा जांभळा कलरचा जो आपल्या साईडच्या ब्रांचेसला आपल्या पानावरती ज्या लहान अवस्थेमध्ये पानावरती हा जांभळा कलरचा प्रॉब्लेम दिसून येत असेल, तर शेतकरी बंधूंनो, आपण जे काही 10-26 असो किंवा 3-15 3-16 किंवा DAP आपण जो पेरणी करताना यूज करत असतो, ते देऊन देखील आपल्या झाडाला हा प्रॉब्लेम येत असतो. तर शेतकरी बंधूंनो, याचं कारण असं आहे की मटेरियल दिल्यानंतर देखील आपलं जमिनीचा pH मेंटेन नसल्यामुळे आपल्या झाडाला हा प्रॉब्लेम येत असतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण वरून फवारणी घेत असाल तर आपण नॅनो DAPचा प्रतिपंप 50 ml चा यूज करा किंवा आपला ठिबक मका असेल तर आपण 1261 किंवा 1340-13 किंवा 05234 आपण ते देखील आपण आपल्या ठिबकद्वारे सोडू शकतात. आणि 1261 किंवा 1340-13 आपण फवारणीमध्ये सुद्धा घेऊ शकतात. प्रतिपंप 100 ग्रॅम घ्या आणि नॅनो DAP आपण प्रतिपंप 50 ml चा यूज करा. म्हणजे जेणेकरून आता आलेल्या पानावर तर जाणार नाही, पण जो नवीन आपले ब्रँचेस येणार आहे म्हणजे नवीन पान येणार आहे त्याच्यामध्ये जो येणारा जो नवीन आहे तो 100% तुमचा कव्हर होईल. तर तुम्ही 100% एक वॉटर सोल्युबल खालूनही सोडू शकतात किंवा प्रतिपंप 100 ग्रॅम घ्या, 1340-13 घ्या, 1261 घ्या, 05234 घ्या किंवा नॅनो DAP आपण प्रतिपंप 50 ml चा यूज करा. हा जो नवीन पानावरती येणारा जो आपल्याला तांबडा प्रकार आहे तर हा 100% तुमचा कव्हर होईल. धन्यवाद.